चला तर आज आम्हाला जायचं आहे। सकाळी सकाळी तुम्हाला छोटासा ब्लॉग दाखवते। आधी तर सगळ्यांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांना नमस्कार, नमस्ते, शुभ सकाळ। आणि आज आहे लग्न हळद गावी, तर त्या हळदीला आम्हाला जायचं आहे आणि लग्नाला पण जायचं आहे। तर आम्ही आज ट्रेन आहे आमची 11:30ची, तर आम्ही सगळे आता आज लवकर उठलो आहे। सगळ्यांनी पटापटात आवरायचे आणि घरातले सगळे कामं पण करायचे। आज सगळे कामं आवरून सकाळचा नाश्ता बनवून आणि दुपारचं आम्हाला ट्रेनमध्ये खाण्यासाठी पण काहीतरी बनवायचं आहे। तर हे सगळे कामं फटाफट आवरायचे आहेत मला। जसं जसं मी करेन तसं तसं मी तुम्हाला दाखवेनच ब्लॉगमध्ये की मी काय नाश्त्याला बनवते आणि काय सोबत घेऊन जाते, काय आम्ही ट्रेनमध्ये बसल्यावर खाणार आहे। शक्यतो आम्ही घरूनच कधीही प्रवास करायचा असला तर आम्ही घरूनच नेतो, कारण की ट्रेनचं आम्ही कोणीच खात नाही। घरातूनच जे पण काही आहे ते बनवून न्यायचं आणि गाडीत बसल्यावर नंतर खायचं। तर नेहमीच आम्ही असं करत असतो। ट्रेनचं बाहेरचं खात नाही शक्यतो काय खातच नाही आम्ही, आम्हाला आवडतच नाही। तर तुम्हाला मी हे सांगण्यासाठीच आज सकाळी 6:30 वाजले, 6:30 वाजताच मी हा छोटासा ब्लॉग बनवते आणि कंटिन्यू तुम्हाला पुढचं मी दाखवेनच की मी कसं घरामधली कामं आता पटापट आवरते आणि काय बनवते आणि काय सोबत घेऊन जाते। तर माझ्या ब्लॉग कंटिन्यू बघत राहा, भेटते तुम्हाला मी नंतर। लसूण सोलायचं आहे, तर आता लसूण सोलून मी तिला सगळं कापून देते। गौरीला कापून नाही देणार पण सोलून देते, तिला बाकीचं आवरायला लावते। लसूण सोलायचं गौरीला खूप कंटाळा येतो। गौरी उठली, आता गौरी बनवते इथं उसळ। तर उसळला आधी ती फ्राय करते। गौरी गुड मॉर्निंग बोला, गुड मॉर्निंग। माझा खूप हुशार पिल्लू आहे, तो सकाळी लवकर उठला। उसळ आता ती बनवते आणि इथे आम्ही सगळं आता कापून बिकून ठेवले, तर आता पटपट चला बनवतो आणि भेटतो तुम्हाला। अशी उसळ आम्ही वाफून घेतो आधी, त्याच्यासाठी काय ग कांदा लसूण। गौरी सकाळीच उठवून फ्रेश होऊन लगेच लागली स्वयंपाकाला। लसूण आता ठेचायचं काम चाललंय। लसूण ठेचते लसूण ती कापून नाही टाकत, तर हे आहे तेल। तर आता ती मस्तपैकी लसूण टाकून कांदा टमाटा टाकून उसळ बनवते। गौरीचं काम माझ्या खूप परफेक्ट राहतं। जिथली वस्तू काढली का लगेच तिकडं ठेवून देते ती। तिला काय पाहिजे, त्या याच्यात होती ना गौरी, स्टीलच्या मोठ्या डब्यात पुढच्या। चल लवकर चल घे ना, एवढंच घेते। जाड आहे, होईल ना तो बारीक।
आता आवडणार नाही तुला. मीठ पण थांब जरा मला देते ना. टाकू आहे. ही आहे गौरीची रेसिपी उसळची, जी खूप सुंदर बनवते. ती कोरडी उसळ छान लागते. पोळीसोबत नाही, चपातीसोबत चांगली लागते. पोळी आणि चपाती एकच असते. हा, पण मला चपातीच आवडतं. आपण चपाती रोज खातो. मस्त अशी उसळ बाहेर नेली का डब्याला खूप सुंदर लागते रे गौरी. आता आम्ही मस्त ट्रेनमध्ये बसल्यावर खाऊही. घरचं जेवणच चांगलं असतं बाबा. सेपरेट मशीन आहे. आता हा झाला असा गोळा तयार आहे बघा. पाहिजे तसं तुम्ही हे बघा. हे सगळं आम्ही आता असं आवरून किचन वाटा भांडे बिंडे सगळं आवरून घेतले. आता निघालोय. घरं पण आम्ही आवरलेत सगळे. हिचं आवरून झालं. ही झोपली आता आरामशीर. आता जायचंय तर तयारीला लाग झालंय माझं. चला तर आम्ही निघतोय आता. बाकीचा व्हिडिओ तुम्हाला नंतर दाखवू. चल घे पर्से. आणि आता आमची रिक्षा आहे. गौरी बॅग घेऊन आली. तर आता बाकीचं तुम्हाला दाखवते मी. आता आम्हाला स्टेशनला पोहोचायचं आहे लवकरच. तर आता वेळ न करता आम्ही पहिले बसतो. बाबा बॅग ठेवा ना पुढे. नाही ठेवता ना मग बाबा थोडीशी मध्ये ठेवून द्या. तिला उचलणार नाही. लेट झालंय घरातून निघायला. कितीला राहते बाबा ती? 11:30लाच आहे ना पुष्पक? तिचंच तिकीट आहे. हो, तरी पण लवकर गेलेलं बरं. तुझा ड्रेस जास्त निळा येतोय नाही ना? काय येतोय? तर आम्ही अजून आमची गाडी आली नाही. आता आमची गाडी येणार आहे. आली का आम्ही गाडी चढतो. आता किती वाजले ना? अजून गाडी यायला 10-15 मिनिटं बाकी आहे. तर आम्ही स्टेशनवर येऊन थांबले. आता ते बघतायत माझे वडील माझे. हाय, राहू दे नंतर दे मला. आता गौरी तर घरातूनच निघाली आहे झोप घेऊन. तरी पण गौरीला झोप आली. सगळी झोप घेऊन निघाली.
गाडी आलेली आहे